चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली तुझ्या बिना कसं करू प्रेमाचा मी सामना चुकलेल्या जीवनाच्या चालीची झाली। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता लाईट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क दिलेला आहे तो सिंपली प्रोजेक्ट आपल्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आपल्या वेबसाईटवरून। सिंपली तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे आपल्याला जे मटेरियल लागलेलं आहे ते तुम्हाला बीटमार्कमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। तर सिंपली काय करायचं, तो बीटमार्क ओपन करून घ्यायचा आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील एक कोणताही मॉडेल इमेज इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तुमच्या स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी साईज आहे ते अशा प्रकारे वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता सेट करून घेतल्यानंतर बघू शकता थोडीशी साईज वाढवून सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती आपल्याला 12.7 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर बघू शकताय ती इमेज लेअर सिंपली स्क्रोल करत बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे सगळ्यात खाली घेऊन यायची आहे। त्यानंतर ती इमेज लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती सिंपली आपल्याला 50% ठेवायची आहे। त्यानंतर बॅक निघून परत एकदा त्या इमेज लेअरला क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन सर्क्युलेशन व्हायब्रन्स हा इफेक्ट आपल्याला शोधायचा। अशा प्रकारे सर्च करून तो मिळणार आहे। त्यानंतर आपल्याला तो स्टॅटिक सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला सर्क्युलेशन आहे ते -100 करून घ्यायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता सिंपली ग्रुप 1 ची लेअर आणि ग्रुप 2 ची लेअर, ग्रुप 3 अशा प्रकारे 3 लेअर तुम्हाला इथं दिलेल्या आहेत। तर सिंपली एडिट कशा करायच्या, तर आता इथं आपल्याला एडिट करण्याच्या आधी स्टार्टिंग लेवल प्लस चिन्ह जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये जे ब्लॅक पेन दिला आहे तो सिंपली इथं आपल्याला ॲड करून याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ इथं आपल्याला 12.7 या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर हा इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे ग्रुपच्या लेअरला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेऊन यायचा म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता बघू शकता की आपल्याला ग्रुप एडिट करण्यासाठी ग्रुप 1 वर क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे। आता हे तुम्हाला 4 लेअरिक्स दिसत आहेत म्हणजे एक लेअरिक्स आहेत, PNG 2 आहेत आणि एक इमेज आहे। तर सिंपली इमेज चेंज करण्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करायचं आहे। यामधील आपल्याला बघू शकता अशा प्रकारे ऑप्शन येईल, त्याच्यावर क्लिक करून इथं आपल्याला सिंपली इथं आपल्याला सेकंड नंबरचा इमेज लेअर म्हणजे दुसरा कोणता इमेज लेअर इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। बघू शकता इथला इमेज आहे तो चेंज झालेला आहे। त्यानंतर बॅक निघून बघू शकता की ग्रुप म्हणजे आपले ग्रुप 1 आहे त्याची लेअरचा इमेज लेअर चेंज झालेला आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2 चा लेअर चेंज करण्यासाठी एडिट ग्रुपवर जायचं आहे। त्यानंतर इथे इमेज लेअरला सिलेक्ट करून कलर आणि फिलवर क्लिक करून इथल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि मटेरियलमधील कोणताही एक इमेज आपल्याला प्लस चिन्ह क्लिक करून ॲड करून घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे तुमचाही इमेज लेअर तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। त्यानंतर ग्रुप 3लाही आपल्याला अशाच प्रकारे एडिट ग्रुपवर जायचं आहे। त्यानंतर इमेज लेअर क्लिक करून कलर अँड फिलवर क्लिक करून अशा प्रकारे आहे ती इमेज आपल्याला इथं बदलायची आहे। तर बघू शकता इथं आपण इमेज लेअर बदललेला आहे। त्यानंतर PNG आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे। तर सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि स्टार्टिंगपासून बघू शकता 3 लेअरचे आपण लेअर आहेत म्हणजेच इमेज लेअर आहेत त्या इथं आपण चेंज केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक आपला स्टार्टिंगचा होणार आहे क्रिएट। त्यानंतर आपल्याला 12.7 या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीच्या इमेज आहेत त्या इथं आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत। सिंपली तुम्हाला मी इथं अशा प्रकारे ॲड करून दाखवले आहेत। तर अशाच प्रकारे म्हणजे 3 इमेज लेअर इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर या 3 लेअरचा आपल्याला लेंथ आहे ते आपल्याला वाढवून घेण्यासाठी
लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे याची जी लेंथ आहे ती इथं आपल्याला वाढलेली दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता लेअरची लेंथ वाढवल्यानंतर आपल्याला तो इमेज लेअर सेट करायचे आहे. त्यानंतर आता इमेज लेअर लेंथ वाढवल्यानंतर काय करायचं आहे, परत एकदा इथं आपल्याला 12.7 या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा ब्लॅक PNG ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवायची आहे. म्हणजेच शेवटच्या बीटमार्कपर्यंत ब्लॅक PNGची लेंथ वाढवायची आहे. त्यानंतर 12.7ला परत एकदा प्लस चिन्ह मीडियामध्ये जायचं आहे आणि आपण व्हिडिओमध्ये अशा प्रकारे PNG तुम्हाला इमोजी PNG क्रिएट करून दिलेला आहे. तो सिम्पली ॲड करून याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर बघू शकताय की आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, परत एकदा 12.7 या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला इंक इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली या तिन्ही बीटमार्कला अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजेच बघू शकताय तिन्ही बीटमार्कला इथं आपण अप्लाय केलेला आहे. तर अप्लाय केल्यानंतर काय करायचं आहे, पहिल्या बीटला म्हणजेच 12.7 या बीटमार्कला येऊन आपल्याला इंक व्हिडिओवर क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. अशाच प्रकारे इथं आपल्याला क्लिक करून ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे तिन्ही लेअर आहेत ते आपल्याला अशाच प्रकारे लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता की आपला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचे आहे. बघू शकता की वरती तुम्हाला इथं दिसून येतोय. त्याच्या एकदा क्लिक करायचे आहे. त्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.